तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका तडकधारपडाचा स्वस्त मजबूती कॉइन लज्जतदार अशा एक खट्ट ब्लॉगमध्ये. तर विषय असा झालाय, आज आहे ती एका दिवशी 3 लग्न आणि ती बी एकाच टायमिंगला. तर पप्पा मी त्यांना आवरून निघाले ती त्यांच्या त्यांच्या म्हणजे पाहुण्याच्या लग्नाला. मला पण मित्राचं एक लगीन आहे, मित्राचं लगीन करून परत त्याची गाठ घेऊन तिथनं पुढं आणि आयतवड्याला एक लगीन आहे तिकडे बी जायचं आहे. तर आवरावरी माझी सगळी झाल्या टकाटक पैकी पोशाख वगैरे परिधान करून मी निघालो. आता पहिल्यांदा जायचं पल्सर अष्टेश्वरला. अष्टेश्वरला मित्राची गाडी घेऊन परत जायचं आपल्याला आयतवड्याला. आयतवड्यात लगीन कार्यालय येतात. तर जाऊया कसा कसा विषय होतो बघूया. तर आवरावरी करतो, आधी हेल्मेट घेतो सगळ्यात पहिल्यांदा, कारण लांबचा रोट आहे आणि ऊन पडले की परत ना काय वाटतो चेहरा लय. तर हेल्मेट येत आहे, हेल्मेटला पुसलं पाहिजे चकाचक पैकी. आईला लय दिवस झाले हेल्मेट काढलंच नाही बाहेर, त्यामुळे लयच घाण झाले. फडक आहे का पप्पा? पुसून घेतो हेल्मेटला चकाचक. फडकं कुठं आहे? हा हा, हेल्मेट पुसायला पाहिजे. गाडीचं फडकं माझ्या गेलं अहो कुठं. फडकं घेऊन पुसून टाकतो चकाचक पैकी. टोपी पी घालून उन्हात आणायची. वारलंय लागतं. तर आपलं हंटर पुसून घेतो चकाचक पैकी. तर चकाचक पैकी हेल्मेट माझं पुसून झालेलं आहे आणि मदर त्याने आवरून निघाले ते. मी जरा थोड्या वेळाने जाणार आहे. माझ्या अजून आवरावरी करायची आणि मारत राहिले. मम्मी पण दुसरीकडे लग्नाला जायचं दुसऱ्या पाहुण्याच्या. मला पण एका पाहुण्याला जायचं आहे तिकडं दुसऱ्याच, आणि मित्राच पण आहे. हा काय पाहिजे? कुठली ही? शेजा. आणि ही बी पाहिजे का तुला बॉक्स मम्मी? हा आवरावरी चालू आहे फादर त्यांची. हे बॉक्स बी न्यायचा आहे. द्राक्ष भरली ह्यात, द्राक्ष पण नेणार तिकडे पाहुण्याला त्या. ए जरा हे करा थांबा. काय विषय झालाय? कुणा नारळ फोडला, कोणी लिंबू टाकला? मी आलतो त्या दिवशी तर ह्या इथं कुत्री खेळत बसले नारळ सोडून. कुत्री बसलेली खेळत त्या सोडलेल्या केसरा बरोबर. मी 12 वाजता आलो तेव्हा, त्याच्या अगोदर कार्यक्रम झालाय का काय माहिती. तर चालतंय, आवरावरी झाली यांची. तुम्ही जावा आता नीट गोल तडच करत. जी वॅगन पण निघाले वाटतं पलीकडची. ह्यो चेहरा पण आपल्या सोबत येणार आहे, पण ती लवकर जाणार आहे ती. मी माझं वेळ लेट जाणार आहे. कॅमेरा बसूया की आपण, CCTV बसूया. तर चला आवरा, बसा तुम्ही जावा, मी पण आवरून जाणार आहे. हा ओके ओके ओके. तर पप्पा ती निघाली ते, जावा तुम्ही. हा ओकेच. हा कुलप घालून जा तुम्ही. टाटा टाटा. तर हेल्मेट वगैरे टकाटक पैकी घालून आणि पप्पाने दिले 500 रुपयाचं पाकिट घेऊन. ही पाहुण्यांच्यात द्यायचा आहे, मित्राला काय केळ पण द्यायला नाही आपण. मित्राला फक्त गाडी घेऊन यायचा आहे. तिथं मेनू चांगला असला जरा पेट पूजा करायची, मग पाहुणे लग्नाला जायचं. आणि तिकडं पण मेनू चांगला असला वरपाडून खायचं परत घरला यायचं. आणि ह्यो कार्यकर्ता कामाला निघाला सायकल घेऊन, डबा बिबा अडकून आलाय बघा. आणि 100cc प्लॅटिन आपली टाकाटक पैकी खट्ट पैकी सजल्या. आणि आता नीट गोल करत आम्ही निघालोय. मी एकटा निघालोय, ह्यो निघाला कामाला. तो इटा उचलणार आता जाऊन. नाही नाही, तेव्हा आता सिमेंटची पुट्टी उचलणार आहे जाऊन. स्लॅबची पुट्टी काढायला निघाली. स्लॅबची पुट्टी ऐश कर बाबा, तू बी क्या तर संध्याकाळी आहेस काय? तर चालतंय, मी बी निघालोय आता. आवरावरी झाले सगळी. आता गेट लावतो आणि आपली 100cc प्लॅटिना घेऊन जातो. सर साईडला पांडू का. प्लॅटिना घेऊन जातो आणि हे निघालं का आम्हाला. टाटा बाय बाय. ओके, जाऊन चहा पिऊन मग जा. तर 100चं तेल टाकून आलो जस्ट जातात त्याला घेऊन. आणि आता आवरतो आणि नीट गोल आपलं मार्गक्रमण चालू करतो. माग कुठे निघालो, इकडे जायचं आपल्याला. तर सध्या जस्ट तिथं पोचलो. हेल्मेट गाडीला अडकवले, किती गाडी घेतली. तर नाही, हेल्मेट तेवढं चोरी होऊ नये एवढं माझं मत आहे. आणि ही जी गाडी घेऊन आता इथं आहे अष्टेश्वरला आलोय. अष्टेश्वरला ही जी गाडी घ्यायची मित्राची आणि मग लगेच आपलं मार्गक्रमण पुढे पाहुण्याला लगेच नाही तिकडे पण जायचं आहे. तर आत्ता जस्ट आले असं वाटतंय मला इकडं. मला वाटलं मला हाक मारली काय होती बघा. तो कार्यकर्ता दगदगदा आपला. ह्याचं आज विषय हार्ड आहे, ह्याचं लगीन आज. तर जातो आत्ताच. बहुतेक त्याची एंट्री झालेली दिसते इथं मला. जोरात गेलंय सजावट वगैरे. आणि एकाच ठिकाणी 2 लग्न आहेत आज. त्याच्या बहिणीचं पण लगीन आज आहे त्याच मुहूर्ताला. तर जाऊया, जाऊन वराची का तुझी वराची गाडी घ्यायची आपल्याला. भोजन विभागाकडे जायला नाही त्या वराची गाडी घ्यायची आणि मग उडतोय चालू करायचा. वर कुठं आहे? वर पक्ष वधू पक्ष. वर पक्ष कुठं आहे? वर पक्ष वर इकडं आहे काय? चला तर
हाय वाटतं नानीचा आवरा लागलाय. बरं असू दे, आवर तुझं. तर याचा आवरायचं चालू आहे. हाच तो चेहरा बघू शकता. आवर तो मी हॉल फिरून आलो बाबा. जरा आवरू दे त्याला, आवरू दे त्याचं. तोपर्यंत मी जरा हॉल इकडे तिकडे फिरून येतो जाऊ. चला तर हॉल वगैरे सजवासजवी झालं जोरात. पाहुणं मंडळी वगैरे आली ती गच्च पैकी इकडे सुट्टी नाही. अजून बारा येते. मी पाठ चालू आहे. मला लवकर दुसरं लागणार पण जायचं आवरून घेतलं. तर चला जाऊन कसं त्याचं स्टेज सजवलंय ती पण धावतो जरा. तो पण आवरायला लागला. तोपर्यंत म्हटलं काय करायचं, तर इकडे तिकडे फिरून येऊ म्हटलं. तोपर्यंत जोरात गेलं की तडस वाईट कडकनाथ एकदम. जॅकेट घालून आलं कसं जोरात गेले. आवरावरी जोरात चालू आहे. मी पण जरा बघतो कसं आवरायला लागले. हां, चेतन आणि सोनाली आणि निकिता आणि निलेश. हां, असा विषय वाटतो. जोरात सजले स्टेज वगैरे सगळं चालू आहे जोरात इथे. काय म्हणा बाबा, सूर्यवंशी प्रोडक्शन हाऊसचे सर्व भेटत आपल्याला इथं. काय म्हणायचं पहिला वाटलं नव्हतं तुम्ही इथे विकता. मी पण आवरून मित्राचं लगीन आहे. अलीकडे चेतन आणि सोनाली यांच्या लग्नाला आमंत्रण आहे आपल्याला. तर आली आणि सूर्यवंशी प्रोडक्शन हाऊस. तुम्हाला जर द्यायचं असलं ऑडिशन वगैरे तर 100% इंस्टा जावं, फॉलो करून गाडी भेट घेऊन तुम्ही कार्यक्रम करू शकताय. काय म्हणताय? चेतन सोनाली का नाही काय तिकडं. तर माझं पण झालं. आता जेव्हा आवरायला लागलाय त्याच्या तोपर्यंत म्हटलं हॉल फिरून येतो जरा. सजावट वगैरे जोरात गेला आणि तुम्ही पण जोरात दिसायला लागलाय कडकनाथ. तर हाय सजलं इथं आणि यो हॉल आहे असा सिनेमॅटिक पद्धतीचा. म्हातारी माणसं तोंडाकडे बघायला लागली. म्हणणार याचा काय वनवा चालू आहे येऊन नवीन कार्यकर्त्याला. तर चालतंय चेत्याचा आवरस्तवर इकडे फिरतो जरा आणि फिरून चेत्या आवरल्यावर सिनेमॅटिक लुक धावतो त्याचा कसा आहे. तर हॉल वगैरे सगळा फिरून माझा झालेला आहे टाकाटक पैकी. आणि सूर्यवंशी प्रोडक्शन हाऊसचा जो कार्यकर्ता पण भेटला आपल्याला, आकाश सूर्यवंशी भावकी पण भेटलं. आणि नवरदेवाचा हळदी समारंभ आहे. मला लवकर हाला येत तर नवरदेवाची गाडी घेऊया आणि गाय घेऊया. आवरायला लागला वाटतं. अजून आवरतो. अजून आवरावरी चालवला का योट हळद आहे. आवरा गिरे. हा, काका वरडायला लागले की आवरा गिरे. तर हाच तो नवरदेव. आता हळद आहे त्याची. आता गाठ घेतो. काय म्हणा भावा, नवरदेवाचं लय आवरून झाले जोरा स्पीड. कान 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 स्पीड नाही अजून. स्पीड आवराय पाहिजे अजून जोरात. पांढरी पॅन्ट कुर्ता बिडता चकाचक घालून कसा आहे. पोचलो आम्ही. येऊ का? जाऊन येतो लगेच. जायचं बाहेर आणि जायचं. हे जाऊ का? ओके जातो. तर झाल्या गाडी भेटीचा विषय इथं झालाय सगळा. तर आता मी निघालोय कारण आपल्याला लांबचा पल्ला आणि गाठायचा आहे. तर तिकडे बी जायचं आहे. तर जातो, गाडीचं हेल्मेट घेतो, हेल्मेट घालतो, गायब होतो. चला दादा येऊ का? चला. अजून कार्यकर्ते कंपनीला कोण आली नाही ती. माझ्या बरोबर लोकांना कसं असणारी कार्यकर्ते कोण आली नाही ती. तर झालं इथलं सगळा कार्यक्रम. गाडी घेतली चेत्याची. आता जायचं पुढे पाहुण्याचं लगीन आहे तिकडे जायचं आहे. चला जाऊया झापशेरी. हेल्मेट कोण नेलं नाही ते एक बरं झालं. हेल्मेट गेलं 1200ला काठी पडली असते मला. लय मोठा वनवा झाला असता देव. तर चला आवरतो आता आणि गायब होतो. तर आत्ता जिथं कार्यालयात पोहोचलो. पण याच्या आईला माझ्याकडे ओळखीच नाही तर जास्त. बघायचं आता कोण ओळखीच असलं तर कार्यालयात. कोपऱ्यात बसायचं. आलो बाबा. कोण तर ओळखीच गावली जायच्या गावात. एक आणि ते एक तर ओळखीच गावले. मला वाटलं कोण ओळखीच नाही लागते वाटतं मला इथं ओळखीच कोण नाही असं वाटलं. तर आलो इथं फायनली पोहोचलोय. मित्राचं लगेच जोडून इकडे आलो आणि इकडे पोहोचलो. बरजीला लागला बाळाबाळाला आणि पुढे लगीन आहे तिकडे. पोहोचलो बाबा फायनली इथं. तर चालतंय थोड्या वेळात लगीन झालं की आपलं पारंपरिक कार्यक्रम माझा होता तो बुडला. जेवला काय तुम्ही? तर पारंपरिक चाललेली प्रथा आपली बुडलेली आहे. आल्या जेवण करायचं तो विषय झाला नाही. तर आता लगीन झाल्यानंतर जेवतो जेवण परत घरला जायचं. तर चालतंय आवरतो इथलं. लगीन 16 होईल, पार पडेल थोड्या वेळात. तो पार पाडायचा आणि घरला जायचं लवकर.
तर सध्या भोजन करा इथं बसलोय आणि काठी वगैरे पुसून घेतो टकाटक पैकी. तर आहे ताटं वगैरे आली ती अनिल भैया मला शेजारी वाचले आणि अनिलचा मामा इकडे बसले. आता जिलेबी मट्ट्यात जेवण आहे. जेवण जरा सिनेमॅटिक लुक जातो. कान 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 आवडून जातो. वाटायला लागले वाढायला लागले कान कान. तर सध्या ताटामध्ये आलाय मसाले भात, भाजी, तळण, मट्टा आणि आमटी. जिलेबी अजून यायची आहे. थोड्या वेळात जिलेबी आलो ना चालू करूया आपण. जिलेबी मट्टा एकसारखं कार्यक्रम करूया चालू. तर चालतंय खाऊन सगळं सपोज आणि जातो इथं आवरून लवकर. पाकिट बी द्यायचं आहे साधारण दिलेलं की पाकिट बी देतो मग घरला जायचं. तर आवरतो कान 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 पेट पूजा करतो आणि मग पुढचा विषय चालू करतो. तर आवरावरी करून पाकिट वगैरे सगळे त्यांच्या हातात देऊन वगैरे सगळा माझा इथला कार्यक्रम झालाय. आता मी निघालो मला पुढचा एक कार्यक्रम अटेंड करायचा आहे. तिकडे निघालो आता चला जाव्या लगबगीनं. तर गर्दी बिर्दी होती जरा जेवण ताप झाला जेवलं गिलीप मट्टा होता तो वाढला आणि आता प्लॅटिंगकडे जातो आपल्या हेल्मेट घालतो घरला जातो. तर चला हेल्मेट हाय का गेले चुरेल हे बघायला पाहिजे पहिल्यांदा नाहीतर गायब झाल्यावर काय करायचं विषय हार्ड. उन्हाच तावलं जोरात आहे. ऊन लागायला लागले चपापा आणि कार्यकर्ते बसले तिथे. नमस्कार टाटा बाय बाय. तर चला हेल्मेट घालूया आणि आपलं मार्क्रमण घराकडे चालू करूया. जातो तो बाय बाय. हाय बाबा हेल्मेट तर आहे ना बारशेला काढी लागली आता बसतो आवरतो आणि जातो येतो घर. तर फायनली सगळं आवरून बिवरून लग्नाचा कार्यक्रम आटपून तेवढ्यातनं डायरेक्ट आता घरात आलोय. लॅटीनं बघा लागले तिथं दारापुढं. ऊन लय आवाढव्य ऊन आहे. लय असं म्हणजे विषय हार्ड होतोय. आवाढव्य ऊन लागतंय आणि त्यात हेल्मेट घातल्याला फायदा झाला कळवणलं नाही तोंड अजिबात जरा फ्रेश राहिलं नाहीतर उन्हा तोंड पाग माझा आता डांबरच झाला असतं डांबरीगत. तर झालंय आजचा कार्यक्रम सगळा आपला पती झालाय. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा जाता जाता.